कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय करताय तुम्ही कालिंदी मॅडम? तुला आहे ना आता मी तू बोला जरा। जिवंत अरे काय कर अरे तुझी हिम्मत कशी झाली? हो थोडा मला काय करताय तुम्ही? मी तुला तेव्हाच बजावलं होतं जेव्हा तू मला म्हणाला होतास की एजेच आणि लीलाचं लग्न लावण्यासाठी तू रेवचा वापर करशील। हळू बोला। तेव्हाच तुला बजावलं होतं माझ्या रेवला हात लावायचा नाही। हळू हळू बोला। सांगितलं होतं ना मी तुला। हळू बोला। माझ्या रेवला हात लावायचा नाही। हिम्मत कशी झाली? शांत व्हा। इथे जर तुमचं कोणी ऐकलं तर काय होईल माहितीये ना? मला नाही माहिती हे सगळं गेलं खड्ड्यात। तुझी हिम्मत कशी झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर दे। तुझी हिम्मत कशी झाली माझ्या रेवला किडनॅप करण्याची? थोडा मला आधी तुमची हिम्मत कशी झाली मला हात लावायची? हा मला अरे तुरे करून बोलताय काय हो कालिंदी मॅडम? जाऊन सांगू का सगळ्यांना? सांगू का सगळ्यांना तुम्ही ह्या लग्नात का आलात ते? सांगू का? माझं तोंड जर बंद ठेवायचं असेल ना तर माझ्याशी नीट वागायचं, कळलं? चूक केलीस। माझ्या रेवला किडनॅप करून चूक केलीस तू। खूप जीवापाड जपलंय मी तिला। तू रेवला ह्यात ओढायला नको होतास। तुमची मुलगी लीला खोटं बोलतीये। मग अशी ऐकलत ना तुम्ही रेवती काय म्हणाली ते? रेवती म्हणाली ती तर झोपली होती नाही का? मग मला सांगा कुठला किडनॅपर असा किडनॅप केलेल्या माणसाला झोपून ठेवेल का? कालिंदी मॅडम तुम्हाला आता ठरवावं लागेल तुम्हाला विश्वास कोणावर ठेवायचा आहे, ते रेवतीवर की लीलावर? नाही, मी त्या मुलीला जन्म दिला नसताना तरी मी तिला चांगलं ओळखते। मी तिच्याशी कसंही वागले तरी ती माझ्याशी खोटं बोलणार नाही। आणि ती जेव्हा जेव्हा खोटं बोलते ना तेव्हा तेव्हा ते तिच्या डोळ्यात दिसतं मला। आणि मगाशी ती जे बोलत होती ना 100% खरं होतं। प्रामाणिकपणे ती सांगत होती माझ्या रेवला कोणीतरी किडनॅप केलंय आणि तो हरामखोर ना तुझेच, कळलं ना? हो मीच केलं रेवतीला किडनॅप। तिच्या केसाला तरी धक्का लागला का? कालिंदी मॅडम तुम्हाला एक काम दिलं होतं मी, लीलावर लक्ष ठेवायचं। ते जमलं का तुम्हाला? माती खाल्लीत ना तुम्ही? आता ऐन वेळेला लीला जर लग्न मांडवातून गायब झाली तर मी काय करायला हवं होतं? बघा मी जर तेव्हा माझं डोकं चालवलं नसतं ना तर लीला इथे आलीच नसती। आणि नीट विचार करा, तुमच्या मुलीला रेवतीला काहीही झालेलं नाहीये। फक्त लीलाला घाबरवायचं म्हणून मी रेवतीचा वापर केला। जर ती घाबरलीच नसती तर ती इथे आलीच नसती आणि लीला आणि एजेंचं लग्नच झालं नसतं। हे बघा आता सगळं तुमच्या मनासारखं झालंय। लीला आणि एजे यांचं लग्न झालंय आता। त्यामुळे माझ्यावर इथे ओरडत बसण्यापेक्षा जा तिथे जा। तुमच्या मुलीला तुमची गरज आहे। तिथे बिचारी ती एकटी लढते। जर तिथे जाऊन तुम्ही तिची मदत केली नाहीत ना तर आपला सगळा प्लॅन वाया जाईल। इथे उभं राहू नका प्लीज, जा तिथे। आजी आजी तुम्ही तरी मला समजून घ्या। तुम्हाला तर माहितीये ना, आणि मला एजेंटशी लग्न करायचंच नव्हतं। मागच्या वेळेला तर मीच लग्न मोडलं होतं। मग का मी असं मुद्दामून सगळ्यांना फसवून असं काहीतरी करीन?
खोटं बोलत नाहीये हो. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, प्लीज. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू आम्हाला सगळ्यांना फसवलंयस हे तर दिसतंय, पण ह्याच्या मागे काही कारण असू शकतं. माझं मन मला सांगतंय की तू खरं बोलतेस. लोक काही का बोलेना, मी तुला माझी सून म्हणून स्वीकारलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.